दशक दुसरा समास आठवा सद्विद्या निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. आता अत्यंत रमणीय अशा सद्विद्येची लक्षणं ऐका. हे विचार ग्रहण केले की तत्क्षणी ते आपल्यात येतात. उत्तम लक्षणाने परिशोभित असणाऱ्या सद्विद्या पुरुषांचे गुण ऐकले की अत्यंत आनंद होतो. तो भाविक, सत्वगुणी, प्रेमळ, शांती, दया, क्षमायुक्त, नम्र, कामाला सदैव तत्पर राहून अत्यंत मधुर बोलणारा, अतिसुंदर, त्यात शहाणा, अत्यंत बलशाली, शिवाय धैर्यशाली, अत्यंत श्रीमंत असूनही उदार, महाज्ञानी असून भक्त, महापंडित असूनही विरागी, महान तपस्वी आणि शांत वक्ता असूनही उदास, सर्व जाणूनही आदरशील, श्रेष्ठ असूनही सर्वांबरोबर नम्रतेने वागणारा, राजा असूनही धार्मिक, शूर असूनही विवेकी, तारुण्याचा बहर असूनही काटेकोरपणे नियमित वागणारा, कार्यकर्ता असूनही अभिमान न बाळगणारा, गायनात निष्णात असूनही ईशभक्त, वैभव संपन्न असूनही प्रेमाने भगवत भक्ती करणारा, आदर सत्कार, श्रेष्ठ कनिष्ठ यांचे ज्ञान असणारा, तत्काल प्रसंग जाणणारा आणि त्यानुसार वागणारा, लक्षण आणि त्यांचे कार्य जाणणारा, वाक्पटू, सत्यवचनी, मंगळ व मृदुभाषी, एकवचनी, धन मिळवण्यात शुद्ध, परस्त्रीबद्दल शुद्ध, न्यायात शुद्ध, अंतरंग शुद्ध, प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही शुद्ध, अशा तऱ्हेने निराशेने सर्वच शुद्ध मानणारा असणारा, मैत्रीने दुसऱ्यांचे हित साधणारा, मधुर वाणीने दुसऱ्यांचे दुःख निवारण करणारा, बलाने दुसऱ्यांचे रक्षण करणारा आणि स्वबळावर जगन्मित्र असणारा, संशय नाहीसे करणारा महावक्ता, असा जाणलेले असूनही श्रवण करणारा, निरूपणातील, कीर्तनातील एकाही शब्दाचा अर्थ वाया जाऊ न देणारा, निश्चयाचा निर्मल ज्ञानी पुरुष, समाधानी आणि भजननिष्ठ, सिद्ध असूनही साधकाप्रमाणे साधनेवर लक्ष असणारा, सर्वांबरोबर सुखरूप, संतोषरूप, आनंदरूप, हास्यरूप, एकरूप आणि आत्मरूप असणारा, भाग्यवंत, जयवंत, रूपवंत, गुणवंत, आचारवंत, क्रियावंत, विचारवंत, विद्याकलावंत, लक्ष्मी, लक्षणवंत, कुलवंत, बलवंत, शुचिष्मंत आदी लक्षण ही सद्विद्येची लक्षणं होत. आम्ही आतापर्यंत वर्णन केलेले श्रेष्ठ गुण ही सद्विद्येची लक्षणं असून ते अभ्यासावेत म्हणून थोडक्यात सांगितले आहेत. रूप, सौंदर्य हे काही आपल्या हातात नाही, कारण या स्वभाव धर्माला उपाय नसतो. म्हणून वर नमूद केलेल्या मिळवता येणाऱ्या गुणांचे संपादन करावे. आम्ही विवरण केलेले सद्विद्या सर्वांना आवश्यक आहे, तरीही त्यातील पारमार्थिक आणि अत्यावश्यक गुणांचा अभ्यास करावा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे द्वितीय दशके सद्विद्या निरूपण नाम अष्टमः समासः.